नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, जर तुमच्या घरात किंवा ओळखीमधील कोणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सरकारने 2026 साठी 2 नवीन आणि कडक नियम लागू केलेले आहेत। जर तुम्ही या ठराविक तारखेच्या आत ही कागदपत्रे सादर केली नाहीत तर तुमचे येणारे मासिक अनुदान पूर्णपणे बंद होऊ शकते। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या राज्यातील गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा। आता आपल्याला मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार 2 प्रमुख गोष्टी वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे। सर्वप्रथम म्हणजे डिजिटल हयात प्रमाणपत्र। आता याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे। लाभार्थ्यांनी आपले डिजिटल हयात प्रमाणपत्र 30 जून 2026 पूर्वी सादर करणे आवश्यक आहे। जर ऑनलाईन हयात प्रमाणपत्र सादर केले नाहीत तर अनुदान बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी लाभार्थ्याची राहील। आता कुठे सादर करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्ही जवळचे महा ई सेवा केंद्रामध्ये तुम्ही सादर करू शकता किंवा आधार केंद्र सादर करू शकता किंवा ग्रामपंचायत कार्यालय सादर करू शकता किंवा घरी बसून तुमच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये बेनिफिशरी सत्यापन ॲप डाउनलोड करून तुम्ही स्वतः हे प्रमाणपत्र काढू शकतात। नंबर 2 म्हणजे उत्पन्नाचा दाखला। आता याची अंतिम तारीख म्हणजे 30 जुलै 2026 आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांनी आपले उत्पन्नाचे दाखले 30 जुलै 2026 पर्यंत कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे। आता उत्पन्नाची मर्यादा ही संजय गांधी दिव्यांग लाभार्थी असतील तर त्यांनी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ही 50,000 रुपयापर्यंत आहे। तर विधवा महिला, घटस्फोटित महिला, अविवाहित महिला, दुर्धर, आजारग्रस्त आणि वयोवृद्ध लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 21,000 रुपयापर्यंत असणे आवश्यक आहे। आवश्यक कागदपत्रे कुठली आहे तर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल किंवा इतर योजना जसे की श्रावण बाळ योजना असेल किंवा इंदिरा गांधी योजना असेल तर यासाठी लागणारी सामान्य कागदपत्रे ही म्हणजे उत्पन्नाचा दाखला तो तलाठी किंवा तहसीलदार यांचा असावा, वयाचा पुरावा, रहिवासी दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे। त्यानंतर आहे रेशन कार्डची झेरॉक्स। ही सर्व कागदपत्रे अत्यावश्यक आहे। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, वेळ वाया न घालवता 30 जूनच्या आत हयात प्रमाणपत्र आणि 30 जुलैच्या आत उत्पन्नाचा दाखला संबंधित कार्यालयात किंवा ऑनलाईन ॲपद्वारे नक्की सबमिट करा। माहिती आवडली असल्यास आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ तुमच्या गावातील, शहरातील किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचे नुकसान होणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।